तुम्हाला माहिती आहे का, आज आम्ही जाणार होतो 8 दिवसाच्या टूर वरती तुळजापूर, अक्कलकोट आणि रायगड या ठिकाणी। व्हिडिओ खूप भारी होणार आहे म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। सकाळीच निघण्याची धावपळ चालू होती। आज जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ म्हणता शेवटी दिवस आला जाण्याचा। भरत, शालिक, मी, गणेश आणि आमच्या जोडीदार। आता 8 दिवसाचा प्रवास म्हटल्यावर बॅगी तर भरून घ्यावाच लागेल। मग काय 2-4 बॅगी पॅक झाल्या कपडे आणि खाण्याचे सामान्य। एका बाजूला नाना, दुसऱ्या बाजूला महिला मंडळ। निघण्याची पूर्ण तयारी झाली होती। मग काय आपण पण न्यू ड्रेस घालून घेतला। एका बाजूला राधाबाई, दुसऱ्या बाजूला शुरती वहिनी। पटापट शिवला पण न्यू ड्रेस घातला, पण आमचा शिवला काही दम पटेना। पटापट एक बॅग घेतली, चटई घेतली आणि निघालो गाडी जवळ। दुसऱ्या बाजूला आता अश्विनी पण निघाली होती। शुरती वहिनी आई वाटी लावण्यासाठी बाहेर आले होते। एका बाजूला आमची राधाबाई सेल्फी काढत होती। कसंय, कोकण म्हटलं तर थंडी आली म्हणून थंडीपासून वाचण्यासाठी ब्लँकेट घेतलं। पण आमचा शिव काय म्हणतो बघा। निघालो मग आता भूत। एक बॅग राहिली होती ती पण घेतली। गाडीजवळ सर्वजण आले होते। जाण्यासाठी क्रुझर गाडी लावलेली होती। कसं एवढ्या लांब जातोय ना आम्ही, मग सर्व राहण्या खाण्याची सोय तर लागेल। स्वयंपाक बनवण्यासाठी सर्व भाजीपाला, मसाले, तांदूळ आणि भांडे आम्ही सोबत घेतले होते। गणेश, शालिक आणि आमची इथले सर्वजण वाटी लावण्यासाठी आलेले होते। कोणाची बॅग राहत होती तर कोणाचा बूट राहत होता तर कोणाची चप्पल। चला मग आता पटापट गाडीमध्ये सर्वजण बसले। सर्वांना टाटा बाय करून निघालो आम्ही राजूर गणपती, अंबड, मच्छोदरी देवी, एडमाळ, एडमाई आणि तुळजापूर या ठिकाणी मुक्काम असणार होता। रस्त्याने जात असताना हे आमची आणि हा आमचा रस्ता। निघालो आम्ही 1000च्या स्पीडने। चालताना शिव आणि मी सेल्फी काढून घेतली। भोकरदन मध्ये पोहोचलो तर महाराजांना मुजरा करून आशीर्वाद घेतला। पुन्हा डायरेक्ट 1000च्या स्पीडने राजूर गणपतीला पोहोचलो। आलो तर पार्किंगला गावातलाच मुरगा होता। चला म्हटलं आता प्रवासाची सुरुवात गणरायाच्या आशीर्वादाने करूया। राजूर हे गणेशाचे एक पूर्ण पीठ म्हणून गणेश पुराणामध्ये मानले गेले आहे बर का। तसेच इतर पीठ म्हणून मोरगाव, चिंचवड, पुणे असून राहिलेले अर्धपीठ पद्मालय हे आहे। या ठिकाणी आलेले भाविक गणरायाच्या कृपेने चिंतामुक्त होता आणि भक्तीच्या निर्मळ आनंदाने भारावून जातात। पटापट गणपती बाप्पा यांचे दर्शन करून पुन्हा निघालो आम्ही अंबड या ठिकाणी। जालन्यामध्ये पोहोचलो तर पावसाला सुरुवात झाली होती। अंबड मध्ये आलो तर मच्छोदरी देवीच्या पुढे 3-4 किलोमीटर आम्ही पुढे गेलो होतो। पुन्हा गाडी फिरवली आणि मच्छोदरी या ठिकाणी आलो। तर हे आहे मच्छोदरी देवी मंदिर। कसं आहे, आपण कोणत्या पण देवाच्या ठिकाणी जाणार आहे तर आपल्याला त्या ठिकाणी मोबाईलला फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी एंट्री नसणार। कसे मसे देवीचा व्हिडिओ काढला, देवीचे दर्शन केलं आणि निघालो पुन्हा 1000च्या स्पीडने पुढे। आता आम्ही तर काय पुढच्या सीटावर बसलेलो होतो, शालिक आणि मी। शालिक म्हणे आणि इकडे मी व्हिडिओ काढतो। मुलं तर एवढे आनंदी होते तुम्हाला काय सांगा, पण आमचा शिव झोपी गेला होता। दुसऱ्या बाजूला आर्यन बघा कसा नाचतोय। एन्जॉय करत करत पोहोचलो होतो येरमाळा या ठिकाणी। राईट साइडला टर्न मारून येडेश्वरी प्रवेशद्वारापासून पुढे निघालो। ते गड दिसतंय ना तुम्हाला, ती येडेश्वरी माता यांचं आहे। आता येडेश्वरी माता यांचे मंदिर आलं म्हटल्यावर सर्व झोपलेले उठले होते। सुरुवातीला गाड्या एवढ्या दिसत होत्या, पुढे गेल्यावर किती असेल। जसं जसं पुढे जात होतो तसे तसे गाड्याच पण दिसत होत्या। या ठिकाणी गर्दी खूप असेल हे मात्र नक्की। पटापट गाडीतून उतरलो, शिवला झोपेतून उठवलं आणि निघालो मंदिराच्या दिशेने। आता येडेश्वरी प्रवेशद्वारापाशी आम्ही पोहोचलो होतो, म्हणजे मंदिराच्या पायथ्याशी। पटापट या ठिकाणी आम्ही सेल्फी काढून घेतली, आठवण राहील म्हणून, आणि निघाली सर्व मंदिराच्या दिशेने। पण या ठिकाणी खूप गर्दी असते बर का। बाहेर प्रसादाची दुकानं पण खूप असतात। शिवनगरी जळगाव सपकाळून येत असाल तर तुम्हाला भोकरदन, राजूर, अंबड आणि एडमाळ हे रूट लागतात। पटापट आम्ही मंदिरात गेलो आणि बारीमध्ये लागलो। या ठिकाणी आलात तर गोंधळ कार्यक्रम चालूच असतात। मंदिरात मोबाईलला एंट्री नव्हती म्हणून आम्ही दर्शन करून बाहेर आलो। सर्व मंडळी आता मंदिराच्या बाहेर एका ठिकाणी आले होते। पटापट गाडी जवळ पोहोचलो, गाडीत बसलो आणि वेळ न गमावता तुळजापूर या ठिकाणी आम्ही पोहोचलो। खूप वेळ झाला होता, 9 वाजले होते। 9:30ला मंदिर बंद होणार होतं। वरून पाऊस चालू आता, दर्शन होईल या आशेने आम्ही जोरात निघालो। जसं जसं जोरात जात होतो तसा तसा पाऊस जोरात येत होता। आम्ही पूर्ण ओले झाले होतो। अश्विनी, मी सर्वजण आता मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो होतो। आम्ही फक्त आजपर्यंतच ऐकत होतो श्री तुळजाभवानी मंदिर। आज ती वेळ आली आणि तुळजापूर या ठिकाणी पोहोचलो, पण पाऊस काही कमी होईना। या ठिकाणी येईपर्यंत आम्हाला 9:30 वाजले आणि मंदिर बंद झालं। चला म्हटलं आता बाहेरूनच फोटो काढून घेऊ। पटापट फोटो काढले आणि आजचा मुक्काम इथंच केला। उद्या आपण खूप काय बघणार आहोत। तुळजाभवानी माता यांचं दर्शन करणार आहोत। अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करणार आहोत। पंढरपूर मध्ये विठुरायाचे दर्शन करण्यासाठी जाणार आहोत। बरंच काय आपण बघणार आहोत, म्हणून व्हिडिओला लाईक, फॉलो करून ठेवा। चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।